गुजरात महाराष्ट्र सीमावादावर निर्णायक हालचाली सुरू आहेत। पालघर जिल्ह्यात 2 राज्यांच्या प्रशासनाकडून संयुक्त सीमा मोजणीला सुरुवात झाली, तर तलासरी तालुक्यात वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप केला जातो। गुजरातच्या उंबरगाव तहसीलदारांसह पालघर जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी लेख अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सीमेरेषेची पडताळणी सुरू आहे। या मोजणीनंतर गुजरातचे किती अतिक्रमण महाराष्ट्रात येते, अचूक सीमारेषा कुठे आहे याचा अंतिम निर्णय होणार आहे। मात्र अधिवेशनाच्या काळातच ही मोजणी सुरू केल्यानं प्रशासन वेळ मारून नेते याचा स्थानिकांचा आरोप कायम आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी जितेंद्र पाटील। जितेंद्र, विक्रांत, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा वाद जो आहे तो अनेक वर्षापासून ओपून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद मिटवण्यासाठी आता दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवची या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरात राज्याने घुसखोरी केल्याचा आरोप यापूर्वी देखील वेवची ग्रामस्थांकडून करण्यात आला होता। यानंतर आज गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला आता सुरुवात करण्यात आली आहे। प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसीलदाराने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने, त्याचबरोबर भूमी अभिलेख अधिकारी असतील यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोजणी जी आहे ती आता पार पडत आहे। या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातील किती अतिक्रमण हे महाराष्ट्र सीमा हद्दीत आलं आहे ते देखील आता स्पष्ट होणार आहे। असं असलं तरी अधिवेशन काळातच ही मोजणी सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाकडून वेळ मारून नेण्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।